मायेचा रोंगडा अडवलं, मिळवीत सुखाचा साऱ्यांना कौल. वेळ बसे ना कुठं जमेना जोड, आंबट गोड ही प्रेमाची फोड. यालाही सुखाला तोड, जीवनाचा भरमोड लावी गावाकडची ओढ. 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 अरे येतोस का पाटलांची इथे? नाही नाही मी नाही येत तिकडे. अरे चल रे. अरे मला जेवण बनवायचं रे घरी. अरे तू जेवण बनवतो? हा मग आई तिकडे दापोली जाते ना भाजी विकायला, त्यामुळे बनवायला लागतं मला. हा बरोबर, मग ठीक आहे, मी चाललो मग. तुम्ही घरी चल जातो. बस इथं. हा ठीक आहे. हा पाटील काका कुठे गेले? गेलं कुठे काका? काका महत्वाचं काम आहे, भेटलेच पाहिजेत काका. हा. किती वेळ झाला, हा वैभव कोण आला नाही आणि ही पण आली नाही. काजूची फवारणी करायची राहिले, काय करायचं आता? काका, हो काका. हो काका, अहो किती हाक मारतोय तुम्हाला मी. काय गवत काढतोय मी. हो काका. काय रे पिंट्या? काय असं झालंय तो? अरे तू आणि असंच हा जरा काय बाग कामाशिवाय बघायला येणार आहेस काय तू बाबा? बाग बघायलोय. बाग बघायला आलेस काय? हो. बघूया चल ये, मी पण पाणी नाही प्यायलो. हा, ये. घे घे पाणी पी. नाही पिया आधी तुम्ही पिया. अरे घे रे. अहो, घ्या, तू तुम्ही पिया, तुम्ही ठीक आहे, दमले आहे. मी पितो थांब. मला ताण लागली होती. मला पण द्या. मग का बाकी काय बोलताव? बरं पहिलं काम काय तो सांग मला. तू काय असंच नाही, काय असं येणार झालं नाहीस? होतं. हा असं झालं होतं. तू सहज मग आणि असाच येऊ शकतोस? अरे पिंट्या नावाचा आहेस तू. हो ना असंच. काय सहज नाही रे बाबा, काहीतरी काम असेल तुझं. नाही असं झालं, बाग जरा बघायलोय. बाग बघायला आणि तू बागीतल्या गोष्टी बघायलोय. होय का? हा. अच्छा. बरं बाकी जाऊ दे, आता मुद्द्याचं काय ते बोल. काय नाही, मग काय फवारणी वगैरे चालू आहे. फवारणीचं चालूच आहे. आता ते वातावरण बघतोयस ना पावसाचं, फवारणी केल्याशिवाय कायच होत नाही. अरे बाई ह्या झाडांना मुलांप्रमाणे बघायला लागते, त्यांची हो, देखभाल ते तर आहे करायला लागते.
तरच आपल्याला फळ मिळतं ना. फवारणी तर झालीच पाहिजे. बरोबर आहे. फवारणीशिवाय बिया वगैरे हे होणार आहेत. त्याशिवाय होतच नाही रे बाबा. हा, त्यामुळे झाडे तोडीमुळे सर्व वातावरणाचं वाट लागते. आज तसंच झालंय. आज बेसुमार जंगल तोड झालेली आहे, त्याच्यामुळे पाऊस कधी पण लागतो. हो बरोबर. बाकी तुझा बोल काय ते. बाकी वायबा कुठे गेलाय मग? वैभ्या येणार आहे, मी पण त्याचीच वाट बघतोय, पण त्याला उशीर आहे अजून. हा हा. चल आपण बोलू तिकडे. चला चला. पिंट्या, हा या बघ, ह्या अशा काट्या सुकतात, त्याला किडा लागतो ना, हा हा. त्याच्यामुळे हे सगळी काळजी घ्यावी लागते. अरे तू पण आलास का कशासाठी बोल मला. चल ये इकडे. तेच काम आहे ते. अरे काम काय, काहीतरी काम असल्याशिवाय येणार नाहीस तू. तू फवारणी कर. बस ये ये. चल ये. तू बस चला. बोल आता काय काम आहे ते बोल. काय नाही हो, त्या तात्यांची गाय आली ना इकडे. अरे भाऊ, तर काय सोंगडा मोंगडा करू नको. मला काय आहे ते सांग. अहो तू काय असंच येणार नाहीस. तू काहीतरी कारण असल्याशिवाय तू येणार आहेस अहो काय सांग मला. ना, तात्याने पाठवून म्हणून आलोय. असं नाही येणार तू. काहीतरी सांग मला. ते तुझं बोलले काय ते. पाटलांच्या वाड्याकडे गेलाय म्हणून मी आलो इकडे. तिकडे गाय गेली कोणाची. तात्यांची. तात्यांची. हा, तात्या आहेत वाड्यात होय काय. आणि मला इकडे अच्छा, अच्छा. पाठवले. पिंट्या, ते मुद्द्यावर ये आणि मला सांग. हो हो, सांगतो सांगतो. बोल काय आहे ते. काका, तुम्हाला नक्की माहिती ना की तुम्ही माझ्यासोबत नाटक करताय? मला खरंच माहिती नाही. अहो काका, गावात तुमच्या वैभवची चर्चा चालू आहे. त्या गुरुजींच्या मुलगीचा काय लफडं चालू आहे. अख्ख्या गावाला माहिती आहे. तुम्हाला माहिती नाही? काय पिंट्या, तू काहीतरी आढळ बेडे घेऊ नको. मी काय तुला आजच ओळखतोय. काय ते मुद्द्यावर ये आणि मला काय ती गोष्ट सांग. काय वाटेल काका. काका नो, दिव्याखाली अंधार नको. ते असं व्हायचं, लग्न लागतोय मांडवात आणि सासरा लागतोय अंधारात. म्हटलं नो, जरा गावात फिरत जा, म्हणजे गावात काय चाललंय ते समजेल. तू मला शिकवतोयस गावात काय फिरायचं आणि काय कुठे फिरायचं ते. काका, जशी तुम्ही काजूची काळजी घेताय तशी तुमच्या पुतण्याची पण काळजी घ्या. तुमचा पुतण्या असल्या म्हणून काय झालं, गावात काय पण करेल काय. काय काय बोलतोयस. काय काय केलं आमच्या वैभ्यानं असं. काका, त्याचं लग्नाचं वय झालंय. नाही तर तो असाच गावात उंडरत बसेल. लग्न लावून द्या लवकर. तू काय कमी उन्हाळतोयस त्याचं सांगतोयस. अरे पिंट्या, तू वैभव आणि ती मुलगी आणि तुम्ही सगळे एकाच वयाचे. मैत्री काय असते, बोलतात सगळेजण एकमेकांजवळ. बोलले माझी काय लपडी झाली. कसली फ्रेंड्स म्हणजे कसले काय काय घेऊन बसले. अहो, त्या झाडाखाली त्या गुरुजींच्या मुलगीला तुमच्या वैभवला बघितलं गावातल्या माणसाने. अरे पिंट्या, आताची तुमची पिढी पुढारलेली आहे. आता तुमच्यामध्ये चांगली मैत्री असते, बोलतात एकत्र. त्याचं काय तेवढं मोठं आपल्या मनावर घ्यायचं आहे. हा भारत, ते गुरुजी पण तसं आणि तुम्ही पण तसं. तुम्ही त्या पोरांचीच बाजू घ्या. मग ह्यांचं बघून गावातली पोरं पण चकालतील आणि म्हातार पण दिवाणी होतील. काय पण काय बोलतोयस पिंट्या. मग काय, गाव कसं होतं आपला आणि आता कसं काय चाललंय. बरं, मी वैभवला चांगलं धारेवरच धरतो, खडसावून विचारतो त्याला. मग ते झालं. हा, विचारा लपडी करतात म्हणजे काय. बरं बरं, मी माझी सगळ्या काजूची फवारणी करून घेतो. वैभ्या पण येणार आहे आणि तू पण थांब. नंतर त्याला आपण चांगलं धारेवर धरूया. नाही, मी नाही थांबत. तुमचं तुम्ही बघून घ्या, मी चाललो. मला तात्याने काय बघायला म्हटलंय. अरे थांब थांब थांब. नाही अरे थांब थांब थांब. तू जाऊ नको. अरे थांब. तुम्ही बघा. अरे मला काय माहिती नाही काय. माझा हा पुतण्या वैभ्या कसा आहे ते मला माहिती आहे. त्याची खात्री मला आहे. इथे सगळं आग लावून जातोयस काय तू.